मुंबईचा महापौर उपमहापौर कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विषय समित्यांवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी बैठक होणार आहे त्याकडे सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, एक म्हणजे 7 फेब्रुवारी आणि दुसरी 11 फेब्रुवारी। 7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज महापौर पदाचा उपमहापौर पदाचा हा भरला जाणार आहे, तर 11 तारखेला निवडणूक होते। तत्पूर्वी म्हणजे 7 फेब्रुवारीच्या पूर्वी आता महापौर नेमका कोण असणार याच्यावरती कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि याकरता महायुतीची सर्वात महत्त्वाची बैठक थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांमध्ये होते आहे। आज किंवा उद्या ही बैठक होईल आणि त्यासोबतच विशेष समित्यांवरती कोणाची वर्णी लागेल या संदर्भात सुद्धा निर्णय घेतला जाईल। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की वैधानिक समित्यांवरती नेमकी कशा पद्धतीने व्यूहरचना असेल, संख्याबळ कशा पद्धतीने असेल याची एक व्यूहरचना केली जाणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये स्थायी समिती आणि सुधार समिती या 2 समित्यांवरती महायुतीचं विशेष लक्ष असेल। सोबतच महायुतीचा महापौर होणार असं जरी दोन्ही पक्ष सांगत असले तरी सुद्धा भाजप महापौर पद स्वतःकडे ठेवून उपमहापौर पद हे शिवसेनेला देते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। सोबत महापौरपदी महिला बसणार हे आता निश्चित झालेलं आहे, तर उपमहापौर पदाचा चेहरा हा सुद्धा महिलेचाच असणार का, तशा पद्धतीची व्यूहरचना केली जाणार का यावर सुद्धा आता लक्ष आहे। उपमहापौर पद हे जर शिवसेनेला दिलं गेलं तर शिवसेनेतून सुद्धा अनेक चेहऱ्यांची सध्या चर्चा आहे की ती उपमहापौर पदासाठी स्पर्धेत असू शकतात, तर त्याच्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोणते चेहरे द्यायचे यासाठीची एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज किंवा उद्या केली जाईल। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।